वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मौजे दौनापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैया मुंडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की तरुणांनी व्यसनापासून अलिप्त राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वाचा अवलंब करून आपली प्रगती करावी। तसेच भारतीय दलित पॅंथरचे परळी तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सखोल प्रकाश टाकून सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद गाडगे, साहेबराव रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र घाडगे यांनी केले। तसेच महिलांनी जयंतीनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले। तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा भारतीय दलित पॅंथरचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की बौद्ध समाजाची प्रगती आरक्षणामुळे झाली नसून अखिल विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विज्ञानवादी विचारामुळे आमची प्रगती झाली आहे। समाजातील जाणकार नोकरदार यांनी सुरुवातीपासूनच समाजात राहून संघटनात्मक कार्य करावे, कारण समाजापेक्षा कोणीच मोठा नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे। दौनापूर येथे समाजाच्या वतीने प्रवेशद्वाराजवळ मोठी कमान उभा करण्यात आली असून सदर कमान उभारण्यासाठी भीमसैनिक व समाजाला मोठा संघर्ष करावा लागला। प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे 4-5 दिवस आमरण उपोषणही करावे लागले। त्याचे फलित प्रशासन व स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन सदर कमानीस मान्यता दिल्यामुळे आज या ठिकाणी ही कमान मोठ्या डौलात उभी करण्यात आली आहे। त्यामागे समाजातील भीमसैनिक व समाजाचा खूप मोठा संघर्ष असून त्यांच्या या संघर्षाला यश आल्यामुळे त्यांचे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे। अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण हे एक षड्यंत्र असून आपसामध्ये भांडण लावणे, फूट पाडण्याचे कट कारस्थान असल्याचे प्रतिपादन यावेळी बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले आहे। सदर कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। RSTC न्यूज नेटवर्क परळी।